नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं प्रदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असताल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असताल तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. तर लगेच मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या, टाइमपास बिलकुल करू नका. 2023 महाराष्ट्रातील उच्च पदे आणि महाराष्ट्रातील सर्व पालकमंत्री याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. हा जो काही टॉपिक आहे तो अत्यंत महत्त्वाचा टॉपिक आहे. टोटल व्हिडिओमध्ये आपण 70 पेक्षा जास्त प्रश्नांचा या ठिकाणी अभ्यास करणार आहोत. मी तुम्हाला शेवटी एक प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. क्लिअर? सुरुवात करूया आपण मुख्यमंत्र्यांपासून. मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे. कितव्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत तर 20व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री आहेत. आता यांच्याकडे हे जे काही मुख्यमंत्री आहेत यांच्याकडे कोणकोणते डिपार्टमेंट आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. जसं की सामान्य प्रशासन, नागरी विकास, माहिती आणि तंत्रज्ञान, माहिती आणि जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम सकट, वाहतूक, विपणन, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत आणि पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृदा आणि जलसंधारण, पर्यावरण आणि हवामान बदल, अल्पसंख्याक आणि इतर पोर्टफोलिओ जे इतर कोणत्याही मंत्र्याला दिलेले नाहीयेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. एक एक प्रश्न, एक एक व्यक्ती अत्यंत महत्त्वाचे आहेत एक्झामच्या दृष्टिकोनातून. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? सध्याचे महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री कोण आहेत? तर प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, देवेंद्र फडणवीस. हे या ठिकाणी महाराष्ट्राचे 9व्या क्रमांकाचे उपमुख्यमंत्री म्हणून सध्या कार्यरत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. सध्याचे महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल कोण आहेत? तर 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, रमेश बैस. हे या ठिकाणी 2023 मध्ये या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे नवीन राज्यपाल बनलेले आहेत. बऱ्याच जणांचं या ठिकाणी कन्फ्युजन होत आहे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 23व्या क्रमांकाचे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत. पहा, मी तुम्हाला विकिपीडियाचा या ठिकाणी स्क्रीनशॉट ठेवलेला आहे. 21व्या क्रमांकाचे जे काही राज्यपाल होते त्यांचं नाव होतं सी विद्यासागर राव. 22व्या क्रमांकाचे होते भगतसिंग कोश्यारी. 2019 पासून 2023 पर्यंत त्यांनी या ठिकाणी कामकाज पाहिलेलं आहे. आणि 23वे राज्यपाल आहेत रमेश बैस. 18 फेब्रुवारी 2023 ला त्यांची जॉईनिंग झाली आहे ॲज अ गव्हर्नर ऑफ महाराष्ट्र म्हणून. क्लिअर? आता या ठिकाणी विकिपीडियावर हे तुम्ही स्क्रीनशॉट सुद्धा पाहू शकता. 23व्या क्रमांकाचे गव्हर्नर आहेत महाराष्ट्राचे. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो याच्या अगोदर कोण होते हे? तर हे या ठिकाणी 9व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते झारखंड राज्याचे. कोण? रमेश बैस. हे 9व्या क्रमांकाचे गव्हर्नर होते झारखंड राज्याचे. तिथून ते आता महाराष्ट्राचे गव्हर्नर बनले 23व्या क्रमांकाचे. याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ देऊ नका. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, स्टार मार्क करून ठेवू शकता. सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नीलम गोरे. हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र विधान परिषदेचे अध्यक्ष आहेत सध्याचे. ठीक आहे. अजून एक पॉइंट लिहून घ्या एक्स्ट्रा, महाराष्ट्र विधान परिषदेच्या या उपसभापती सुद्धा आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा. सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? पहा, कन्फ्युजन होऊ देऊ नका. विधानसभा आणि विधान परिषद याच्यामध्ये कन्फ्युजन होण्याची शक्यता आहे. ठीक आहे. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष कोण आहेत? पर्याय क्रमांक ए, राहुल नार्वेकर. हे महाराष्ट्र विधानसभेचे सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून सुद्धा या ठिकाणी कामकाज पाहत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते कोण आहेत? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, एकनाथ शिंदे. हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह नेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6वा. सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते कोण आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, देवेंद्र फडणवीस. हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह नेते म्हणून कामकाज पाहत आहेत. ठीक आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, देवेंद्र फडणवीस. हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे सभागृह उपनेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते कोण आहेत? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, उदय सामंत. हे महाराष्ट्र विधान परिषदेचे सभागृह उपनेते म्हणून सध्या कार्यरत आहेत.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 9 सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अजित पवार हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 10 सध्याचे महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी बाळासाहेब थोरात हे या ठिकाणी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष उपनेते म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 11 सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते कोण आहेत? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अंबादास दानवे हे या ठिकाणी महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 12 सध्याचे महाराष्ट्र विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते कोण आहेत? कशाच बद्दल विचारलेला आहे? विधान परिषदेचे विरोधी पक्ष उपनेते विचारलेला आहे. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अशोक अर्जुनराव जगताप असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 13 सध्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे 46व्या क्रमांकाचे मुख्य न्यायाधीश कोण आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी संजय व्ही गंगापूरवाला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? संजय व्ही गंगापूरवाला असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी 46व्या क्रमांकाचे मुंबई हायकोर्टचे कोण आहेत? चीफ जस्टिस आहेत. याच्या अगोदरचे 45व्या क्रमांकाचे कोण होते? तर त्यांचं नाव आहे दीपंकर दत्ता. ही सुद्धा गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 14 सध्याचे महाराष्ट्राचे मुख्य सचिव कोण आहेत? म्हणजेच चीफ सेक्रेटरी ऑफ महाराष्ट्र स्टेट कोण आहेत? 14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए मनु कुमार श्रीवास्तव हे या ठिकाणी महाराष्ट्राचे मुख्य सचिव म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 15 महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक कोण आहेत? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रजनीश सेठ असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 16 महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त कोण आहेत? 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी उर्विंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? उर्विंदर पाल सिंग मदान असं त्यांचं नाव आहे. ते महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 17 सध्याचे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी के आर निंबाळकर असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 18 महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष कोण आहेत? 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए रुपाली चाकणकर या महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 19 सध्याचे वन विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी फोटोवरूनच लगेच लक्षात आलं असेल सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 20 राज्य उत्पादन शुल्क मंत्री कोण आहेत? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी शंभूराजे देसाई असं त्यांचं नाव आहे. लक्षात ठेवा या ठिकाणी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जो काही लास्ट क्वेश्चन असणार आहे तो मी तुम्हाला विचारणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. मला लक्षात येईल कुठला विद्यार्थी कुठली विद्यार्थिनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असतात. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 21 सध्याचे गृह मंत्रालयाचे मंत्री राज्याचे गृहमंत्री कोण आहेत? 21 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी देवेंद्र फडणवीस हे या ठिकाणी गृह मंत्रालयाचे गृहमंत्री आहेत. बरोबर किंवा या ठिकाणी राज्याचे गृहमंत्री आहेत. गृह मंत्रालयाचे गृहमंत्री म्हणता येणार नाही. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 22 सध्याचे सार्वजनिक बांधकाम जे की सार्वजनिक उपक्रम वगळून या ठिकाणी मंत्री कोण आहेत? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 23 सध्याचे सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रमासह मंत्री कोण आहेत? तर 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे जे की आपण सुरुवातीलाच पाहिलं होतं. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 24 महसूल मंत्री कोण आहेत? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राधाकृष्ण विखे पाटील असं त्यांचं नाव आहे. त्यांच्याकडे अजून कोणते डिपार्टमेंट आहेत? पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास या ठिकाणी हे सुद्धा डिपार्टमेंट यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 25 उद्योग मंत्री कोण आहेत? तर 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी उदय सावंत तानाजी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 26 सध्याचे खान विभाग मंत्री कोण आहेत? तर 26 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 27 सध्याचे ऊर्जा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी देवेंद्र फडणवीस असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 28वा, सध्याचे संसदीय कामकाज मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील हे या ठिकाणी सध्याचे संसदीय कामकाज मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 29वा, सध्याचे महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे, ज्यांच्याकडे पर्यटन मंत्रालय सुद्धा यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30वा, सध्याचे पाणी पुरवठा स्वच्छता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 30व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? गुलाबराव पाटील असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 31वा, सध्याचे अन्न नागरी पुरवठा आणि ग्राहक मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 31 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी रवींद्र चव्हाण असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32वा, सध्याचे आदिवासी विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 32 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी विजय कुमार गावित असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? विजय कुमार गावित. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33वा, सध्याचे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी एकनाथ शिंदे यांच्याकडे पर्यावरण आणि हवामान बदल मंत्रालय देण्यात आलेलं आहे. सोबत सोबत वैद्यकीय शिक्षण मंत्रालय सुद्धा देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34वा, सध्याचे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर त्यांचं नाव आहे पर्याय क्रमांक ए चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे उच्च आणि तांत्रिक शिक्षण मंत्रालयाचं मंत्रीपद आहे. सोबत सोबत टेक्स्टाईल मिनिस्ट्रीचं जे काही राज्याचं जे काही टेक्स्टाईल मिनिस्ट्री आहे ते सुद्धा विभाग यांच्याकडेच आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35वा, सध्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी संजय राठोड असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36वा, सध्याचे शालेय शिक्षण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी दीपक केसरकर असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37वा, सध्याचे रोजगार हमी फलोत्पादन मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी संदीपान भुमरे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 38वा, सध्याचे मत्स्य व्यवसाय विभाग मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए सुधीर मुनगंटीवार असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39वा, सध्याचे बंदरे विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी दादा भुसे असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40वा, सध्याचे सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी तानाजी सावंत असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41वा, सध्याचे शेती मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अब्दुल सत्तार असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 42वा, सध्याचे अल्पसंख्याक विकास आणि औकाफ मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी एकनाथ शिंदे हेच या ठिकाणी या मंत्रालयाचे मंत्री आहेत. सोबत सोबत यांच्याकडे वाहतूक मंत्रालय सुद्धा देण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43वा, सध्याचे कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक बी मंगल प्रभात लोढा असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44, सध्याचे मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 44 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए एकनाथ शिंदे असं त्यांचं नाव आहे. अशा प्रकारे शेवटचे दोन प्रश्न प्रश्न क्रमांक 45वा, सध्याचे ग्रामीण विकास मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक डी गिरीश महाजन असं त्यांचं नाव आहे. आणि तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न प्रश्न क्रमांक 46वा, सध्याचे श्रम मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? सुभाष देसाई, दिलीप वळसे पाटील, जितेंद्र आव्हाड की सुरेश खाडे? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्यानं बिंदासपणे कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर टाईप करून सांगावे. हे झालं आपण सुरुवातीला काय पाहिलं, महाराष्ट्राचं कॅबिनेट मंत्रिमंडळ. आता काय करूया, महाराष्ट्रातील जे काही सर्व जिल्हे आहेत आणि त्या जिल्ह्याचे जे काही पालक मंत्री आहेत त्याच्यावरती आपण चर्चा करूया. हे 2022 आणि 2023च्या सर्व एक्झामसाठी उपयुक्त असणार आहे. क्लिअर? सुरुवात करूया आपण अहमदनगर पासून. अहमदनगरचे पालकमंत्री आहेत राधाकृष्ण विखे पाटील, अकोल्याचे देवेंद्र फडणवीस, अमरावतीचे देवेंद्र फडणवीस, औरंगाबादचे संदीपानराव भुमरे, बीडचे अतुल सावे, भंडाराचे देवेंद्र फडणवीस, बुलढाण्याचे गुलाब रघुनाथ पाटील, चंद्रपूरचे सुधीर मुनगंटीवार, धुळ्याचे गिरीश महाजन, गडचिरोलीचे देवेंद्र फडणवीस, गोंदियाचे सुधीर मुनगंटीवार, त्यानंतर हिंगोलीचे अब्दुल सत्तार, जळगावचे गुलाब रघुनाथ पाटील, जालनाचे अतुल सावे, कोल्हापूरचे दीपक केसरकर, लातूरचे गिरीश महाजन, मुंबई शहराचे दीपक केसरकर, मुंबई उपनगराचे मंगल लोढा,
नागपूरचे देवेंद्र फडणवीस, नांदेडचे गिरीश महाजन, नंदुरबारचे डॉक्टर विजयकुमार गावित, नाशिकचे दादाजी भुसे, उस्मानाबादचे तानाजी सावंत आणि पालघरचे रवींद्र चव्हाण. आणि अजून थोडे राहिले आहेत. परभणीचे तानाजी सावंत, पुण्याचे चंद्रकांत पाटील, रायगडचे उदय सामंत, रत्नागिरीचे सुद्धा उदय सामंतच आहेत, सांगलीचे सुरेश खाडे, साताऱ्याचे शंभूराजे देसाई, सिंधुदुर्गचे रवींद्र चव्हाण, सोलापूरचे राधाकृष्ण विखे पाटील, ठाण्याचे शंभूराजे देसाई, वर्ध्याचे देवेंद्र फडणवीस, वाशिमचे संजय राठोड आणि यवतमाळचे संजय राठोडच आहेत. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण काय पाहिलं, जे काही 2023 मधील जे काही आपलं राज्य महाराष्ट्र राज्यातील जे काही कॅबिनेट मंत्रिमंडळ आहे त्याच्यावरती आपण व्यवस्थितपणे प्रश्न पाहिलेले आहेत. त्याच्यानंतर काय केलं, महाराष्ट्र राज्यातील जे काही सर्व 36 जिल्हे आहेत आणि त्या 36 जिल्ह्यांचे जे काही पालकमंत्री आहेत त्याच्यावरती आपण चर्चा केली आहे. मी आशा बाळगतो व्हिडिओ नक्की आवडला असेल तर व्हिडिओला नक्की तुम्ही लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना व्हॉट्सअप ग्रुप, टेलिग्राम ग्रुपमध्ये हा व्हिडिओ, हे चॅनल जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करून जा. नवीन असताल, चॅनलला सबस्क्राइब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राइब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद आणि आभार.